तर आपण पाहिलं की जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन जर सेम असेल तर वर्कचा फॉर्म्युला काय असतो F इंटू एस असतो. आणि जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन सेम जर नसेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा असतो F इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. आता मग सर आता डायरेक्शन सेम नसेल तर मग कसं असतं. आता तुम्हाला 3 कंडिशन सांगतो मी. हा एक फोर्स आहे. समजा डायरेक्शन त्याची काय हो डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे आहे आणि फोर्सची डायरेक्शन समजा हे आहे. या दोघांमध्ये अँगल किती झाला हो 90 डिग्रीचा अँगल झाला. बरोबर आहे. अजून एक कंडिशन आहे. 3 कंडिशन सांगतो मी. समजा फोर्सची डायरेक्शन हेच आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पण काय हेच आहे. त्यांच्यामधला अँगल काय आहे का हो नाही. तर ह्याच्यामधला अँगल किती असणार आहे समजा थिटाची किंमत किती असणार आहे तर 0 असणार आहे. इथे थिटाची किंमत काय असणार आहे 90 असणार आहे. बरोबर आहे. अजून एक कंडिशन काय आहे तिसरी कंडिशन. जर फोर्स इकडं आहे जर डिस्प्लेसमेंट इकडं असेल आणि फोर्स जर इकडं असेल त्याच्यामधला अँगल किती असतो 180 डिग्रीचा. मग थिटाची किंमत इथे काय आली हो 180 डिग्री आली. अंडरस्टूड. मी काय सांगतो कळते का. पहिली कंडिशन हे आहे. मग ह्या कंडिशनमध्ये आपण फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवून पाहूया. W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. आणि जर मी कॉस थिटाची किंमती सांगतो जर इकडे बघा जर कॉस थिटाची किंमत जर 0 असेल थिटाची किंमत जर 0 असेल तर कॉस 0ची किंमत काय असते 1 असते. लक्षात ठेवा बरं का. जर कॉस 90 थिटा असेल कॉस 90 जर असेल तर कॉसची किंमत काय येते 0 येते. आणि जर कॉस 180 असेल तर कॉसची किंमत काय येते -1 येते. हे लक्षात ठेवायचं. आता पहिल्या कंडिशनमध्ये काय म्हटले थिटाची किंमत किती आहे 90 आहे. किंमत ठेवा चला. W इज इक्वल टू एफ एस कॉस 90. मी काय म्हटलं कॉस 90ची किंमत काय असते 0 असते. तर बघा बरं तुम्ही W इज इक्वल टू एफ एस कॉस 90 0. बरोबर आहे. त्यामुळे फॉर्म्युला काय आला इथं एफ एस इंटू 0 म्हणजे काय वर्क ऑल्सो 0. वर्कची किंमत काय आली तर 0 आली. बरोबर आहे. दुसरी कंडिशन पाहूया आपण. दोघांची पण डायरेक्शन काय सेम आहे. फोर्सची पण डायरेक्शन सेम आहे डिस्प्लेसमेंटची पण डायरेक्शन सेम आहे. फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवा. W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. नाही बरोबर आहे तुझं म्हणणं कळलं कारण की दोघांची पण डायरेक्शन सेम आहे ना. ते फॉर्म्युल्यामध्ये सिद्ध होईल ना. आता एफ एस कॉस थिटा एफ एस कॉसची किंमत काय येतं 0 आहे. आणि जर कॉसची किंमत 0 असेल तर कॉसची किंमत काय येते 1 येते. बरोबर आहे ना. तर मग W इज इक्वल टू एफ एस इंटू 1 म्हणजे एफ एस इंटू 1 म्हणजेच काय एफ इंटू एस. काय आलं एफ इंटू एस कधी दोघांची डायरेक्शन सेम असल्या. तिसरी कंडिशन काय आता 180 डिग्री आहे. तर W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. एफ एस कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत काय 180. तर कॉस 180 म्हणजेच काय -1. तर एफ एस -1. तर W ची किंमत काय आली -एफ एस आली. कळते काय सांगितलं मी. ते पुस्तकामध्ये तुम्हाला दिलंय इकडे बघा. जर थिटा 90 असेल तर कॉस थिटाची किंमत काय असते 1 असते. आणि जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवला आम्ही तर काय येतं वर्क काय येतो एफ इंटू एस येतो. त्यामुळे कन्क्लुजन काय डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय येतं सेम आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय येतं सेम आहे. त्यामुळे फॉर्म्युला कोणता आला हा आला. जर थिटाची किंमत 90 असेल तर कॉस थिटा काय येतं 0 येतं. त्यामुळे कॉस थिटा 0 आला तर पूर्णच क्वांटिटी काय येते 0 येतं. त्यामुळेच काय डायरेक्शन आता बघा ही कंडिशन कधी येते जर डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर असतील तर एकमेकाला.
दुसरी पहिली कंडिशन एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर ही कंडिशन येते, बरोबर आहे. आणि लास्ट कंडिशन काय, जर थिटाची किंमत 180 असेल तर कॉस थिटा -1 येतं आणि -1 असेल तर काय -fs किंमत येते. त्यामुळं डायरेक्शन ऑफ फोर्सची डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट असतात एकमेकांच्या. कशा असतात ते अपोजिट. ही कंडिशन आपण पाहिली. डिस्प्लेसमेंट इकडे तर फोर्स इकडे अपोजिट डायरेक्शन असते. कळते काय सांगितलं मी तुम्हाला. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे आमचा तो म्हणजेच काय, युनिट ऑफ वर्कचं युनिट काय ते आपण आता पाहूया. वर्कचं युनिट काय, तर वर्कचं युनिट करण्यासाठी आधी आम्हाला काय करावं लागतं माहिती का, त्याचा फॉर्म्युला काढावा लागतो. युनिट करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतो, वर्कचा आधी फॉर्म्युला काढावा लागतो. वर्कचा फॉर्म्युला काय सांगितलं आपण, F इंटू एस पाहिजे नॉर्मली, बरं का. नॉर्मली F इंटू एस आहे. फोर्स कशामध्ये मोजतो आम्ही, न्यूटनमध्ये मोजतो. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो. तर वर्कचं युनिट काय आलं, न्यूटन इंटू मीटर, दॅट इज द युनिट. आणि न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय माहिती का, जूल. न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय, जूल. त्यामुळे वर्कला कशामध्ये मोजतो आम्ही, जूलमध्ये मोजत असतो. लक्षात ठेवा बरं का. न्यूटन मीटर म्हणजेच काय, जूल, बरोबर आहे. मग आता कंडिशन काय माहिती का, 1 जूल कधी म्हणायचं सर, 1 जूल कधी म्हणायचं, 1 जूल कधी म्हणायचं, बरोबर आहे. 1 जूल कधी म्हणायचं, मी काय म्हणतो माहिती का, जेव्हा एखाद्या वस्तूवरती जर आम्ही 1 न्यूटन एवढा फोर्स लावल्यानंतर त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट जर 1 मीटर झालेलं असेल तर तेव्हा त्या वस्तूने 1 जूल एवढं वर्क पार केलेली असते. परत सांगतो बरं का, एखाद्या वस्तूला जर 1 न्यूटन एवढा फोर्स दिला असताना ती वस्तूचं डिस्प्लेसमेंट 1 मीटर झालं तर त्या वस्तूचा जो वर्क किती असतो, 1 जूल. म्हणजेच काय, 1 जूल म्हणजेच काय, 1 न्यूटन इंटू 1 मीटर, दॅट इज 1 जूल. दॅट इज एस आय युनिट. हे सर काय पाहिलं आपण, एस आय युनिट, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट पाहिलं. CGS काय पाहूया आता आपण, CGS मी काय सांगितलं, वर्क, बरोबर आहे. वर्क F इंटू एस आय. CGS मध्ये फोर्सला कशामध्ये मोजतात, CGS मध्ये, न्यूटन मध्ये नाही. CGS मध्ये SI युनिटमध्ये फोर्सला न्यूटन मध्ये मोजतात, तर CGS मध्ये डाइन मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, डाइन. जसं न्यूटन मध्ये मोजतात तसं कशामध्ये मोजतात, डाइन मध्ये मोजतात. आणि डिस्प्लेसमेंटला मीटर मध्ये आम्ही SI युनिट मध्ये मोजतो, CGS मध्ये कशामध्ये मोजतो, सेंटीमीटर मध्ये मोजतो. तर मग वर्क इज इक्वल टू काय आलं, डाइन सेंटीमीटर. जसं इकडे न्यूटन मीटर आलं होतं ना, तिथे डाइन सेंटीमीटर. आणि वर्कला कशामध्ये मोजतात, सॉरी, आणि डाइन सेंटीमीटर म्हणजे काय, जसं आम्ही न्यूटन मीटर म्हणजेच काय म्हणलं, जूल पाहिलं होतं, बरोबर आहे ना. तसंच डाइन सेंटीमीटर म्हणजेच काय, अर्ग. काय म्हणतो आम्ही त्याला, अर्ग असं म्हणत असतो. परत सांगतो, खूप सिंपल आहे बरं का. पहिल्यांदा काय SI युनिट पाहिलं आम्ही. SI युनिट मध्ये काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला न्यूटन मध्ये मोजतात, डिस्प्लेसमेंटला मीटर मध्ये मोजतात. तर वर्क न्यूटन मीटर म्हणजेच काय, जूल. त्यामुळे वर्कचं SI युनिट काय झालं, जूल झालं. 1 जूल कधी म्हणतो आम्ही, जर एखाद्या वस्तूला 1 न्यूटन एवढा फोर्स दिला असताना त्या वस्तूचं जर 1 मीटर डिस्प्लेसमेंट झाला असेल त्याला आम्ही काय म्हणतो, 1 जूल वर्क असं म्हणत असतो. हे SI युनिट मध्ये पाहिलं. CGS मध्ये फोर्सला कशामध्ये मोजतात, डाइन मध्ये मोजतात. डिस्प्लेसमेंटला सेंटीमीटर मध्ये मोजतात. तर वर्कचं CGS युनिट काय झालं, डाइन सेंटीमीटर. डाइन सेंटीमीटरलाच काय म्हणतात, अर्ग म्हणतात, बरोबर आहे. कशामध्ये, CGS मध्ये. तर मग आता 1 अर्ग म्हणजे किती तुम्ही सांगा बरं. तिकडे काय, 1 जूल म्हणजे काय सांगितलं होतं, 1 न्यूटन इंटू 1 मीटर. तिथं काय असणार आहे, 1 अर्ग म्हणजे 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर. संपलं. म्हणजे 1 डाइन एवढं फोर्स दिलं असताना 1 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट जर एखादी वस्तू पार करत असेल तर त्या वस्तूने किती वर्क केलं, 1 अर्ग एवढं वर्क केलेलं आहे. तर मग आता न्यूटन आणि अर्ग, न्यूटन आणि अर्ग, 1 न्यूटन म्हणजे किती अर्ग, सॉरी 1 न्यूटन म्हणजे किती अर्ग. जसं मी काय म्हटलं, 1 मीटर म्हणजे किती हो, 100 सेंटीमीटर. तसंच 1 न्यूटन म्हणजे 10चा 5वा अर्ग. म्हणजे 1 2 3 4 5 एवढं म्हणजे 1 न्यूटन. एवढे अर्ग म्हणजे 1 न्यूटन. तर 1 न्यूटनची किंमत काय भेटली आम्हाला, 10चा पॉवर 5 अर्ग. 1 न्यूटनची किंमत एवढी असते, बरोबर आहे. मग आता मी काय म्हटलं तुम्हाला,
एक जूलची किंमत काय होती हो आमची 1 न्यूटन इंटू 1 मीटर, बरोबर आहे. मग आता जर आम्हाला अर्ग मध्ये काढायचं असेल जूलची किंमत, आता आम्ही काय काढलं, अरे सॉरी एक सेकंद सॉरी इथं बघा न्यूटन SI युनिटमध्ये आहे आणि डाईन सेंटीमीटरमध्ये आहे. तर 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन येते, सॉरी अर्ग येत नाही, कारण की SI युनिटमध्ये काय न्यूटन फोर्स SI युनिट न्यूटन मध्ये आणि CGS काय डाईन आहे. तर 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन, बरोबर आहे. तर मग जूलचं काय सांगितलं तुम्हाला, SI युनिट वर्कचा SI युनिट काय जूल आहे आणि CGS काय अर्ग आहे, बरोबर आहे. मग 1 जूल म्हणजे किती ते आम्हाला विचारलं. 1 जूल म्हणजे काय म्हटलं होतं तुम्हाला, 1 न्यूटन इंटू 1 मीटर असं म्हटलं होतं, बरोबर आहे ना. तर आता आम्हाला अर्ग मध्ये काढायचे, तर मग अर्ग मध्ये काढण्यासाठी न्यूटनला आपण कशामध्ये घ्यावं लागेल, CGS मध्ये घ्यावं लागेल. तर 1 न्यूटन म्हणजे किती हो 10⁵ अर्ग आणि 1 सेंटीमीटर म्हणजे काय, 1 मीटर म्हणजेच काय 10⁵2 म्हणजेच काय 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर याचा 10⁵2 हे CGS झालं. मग आता 1 जूल म्हणजेच काय झालं 10⁵7 अर्ग. नाही समजलं, 10⁵7 समजते काय सांगितलं मी, अवघड काहीच नाही बरं का, थोडंसं कन्फ्युजन काय वाटतंय पण अवघड काहीच नाही. परत 1 मिनिटात सांगतो मी. आता जो फोर्स आहे, फोर्स कशामध्ये मोजतो आम्ही, SI मध्ये न्यूटन मध्ये मोजतो, CGS मध्ये कशामध्ये मोजतो, डाईन मध्ये मोजतो. डिस्प्लेसमेंट SI मध्ये कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो. CGS मध्ये कशामध्ये मोजतो, जूल. वर्क कशा SI मध्ये कशामध्ये मोजतो, जूल मध्ये आणि CGS मध्ये अर्ग मध्ये मोजतो. तर 1 न्यूटन म्हणजेच किती हो 10⁵ डाईन 1 न्यूटन मध्ये, मग आणि 1 मीटर म्हणजेच काय हो 10⁵2 सेंटीमीटर आणि 1 जूल म्हणजेच किती 10⁵7 अर्ग. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता समजलं असेल, कळलं. तर हे आहे युनिट्स ऑफ वर्क. हे कशाचे युनिट्स आहेत, वर्कचे युनिट्स आहेत. अंडरस्टूड. तर नेक्स्ट